सोलापूर शहरातील आसरा चौकातील मावा गुटखा विक्रेत्यांनी प्रशासनाकडून होणाऱ्या सततची कारवाईची धास्ती घेतली असून आज अनेक टपरीधारक स्वतःहून आपल्या टपऱ्या बंद करण्यात आल्या आहेत। त्यामुळे सामान्य नागरिकांकडून समाधान व्यक्त केला जातोय। राज्यात गुटखा आणि मावा विक्रीवर बंदी असतानाही सोलापूर जिल्ह्यातील मावा विक्रीचा व्यवसाय अद्यापही तेजीत आहे। जिल्ह्यातील अंदाजे 15,000 पान टपऱ्यांमधून दररोज 1 कोटी रुपयाहून अधिक उलाढाल होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। शहरात अन्न व औषध प्रशासनाने अन्न सुरक्षा अधिकारी कारवाईसाठी मैदानात उतरले असून आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीनंतर धाडींचे प्रमाण वाढले आहे। मात्र शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मावा गुटख्यांची विक्री अद्याप सुरू असल्याचे चित्र आहे। महाराष्ट्रात 19 जुलै 2012 पासून गुटखा बंदी लागू आहे। गुटखा बंदीनंतर अनेक पान टपरी चालकांनी मावा या पर्यायाचा आधार घेतलाय। कालांतराने माव्याचे व्यसन वाढत गेलं आणि त्याचीही मागणी वाढली आहे। परिणामी 10 रुपयांना मिळणाऱ्या माव्याची किंमत आता 15 ते 20 रुपयापर्यंत पोहोचली आहे। शहरातील अनेक पान टपऱ्या शाळा महाविद्यालयांच्या परिसरात आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंतही मावा सहज पोहोचत असल्याची चिंता व्यक्त होत आहे। यापूर्वी मावा विक्रेत्यांवर सातत्याने कारवाई होत नसल्याने या व्यवसायाचे जाळे वाढत गेले। मात्र अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यानंतर राज्यभर कारवाईची मोहीम तीव्र झाली आहे। त्याचा परिणाम सोलापुरात दिसत असला तरी मावा विक्रीला अद्याप पूर्णतः आळा बसलेला नाहीये। प्रशासनाच्या या कारवाईमुळे मात्र गुटखा मावा विक्रेत्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत।